अभिमान, सन्मान आणि देशसेवेचं स्वप्न बाळगून भारतीय सैन्यात अधिकारी होणाऱ्या राहुल अंकमची प्रेरणादायी यशोगाथा. सोलापूरचा सुपुत्र सरकारी नोकरी व उच्च शिक्षणाच्या पासून कोसो दूर, पण देशप्रेमानं प्रेरित असणाऱ्या अवघ्या 22 वर्षाच्या तरुणाचं यश म्हणजे आजच्या तरुणांना मोठी प्रेरणा. चला तर मग जाणून घेऊयात राहुल तुळशीदास अंकम यांची यशोगाथा एका छोट्या विद्यार्थ्याकडून. राहुल हा सामान्य पद्मशाली कुटुंबातला. त्याचे पूर्वज तेलंगणा येथून रजाकारच्या काळात भीषण दुष्काळ प्रसंगी सोलापुरात स्थायिक झालेले. आजोबा अंबाजी अंकम यांचा हातमाग नंतर कुरिअरचा व्यवसाय होता. वडील तुळशीदास अंकम सेल्सच्या कामासाठी नेहमी बाहेर गावी असायचे. आई लक्ष्मीबाई गृहिणी व शिलाईच्या कामात नेहमी मग्न. इतर मित्र मोबाईलमध्ये व्यस्त असताना राहुलचं कार्य कौतुकास्पदच. अभिमान, सन्मान आणि देशसेवेचं स्वप्न बाळगून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून यश मिळवणाऱ्या राहुलचे मनोगत आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरावे हाच उद्देश. नमस्कार. काल माझ्या घराकडं उत्साहाचा पूर्ण आवाज येत होता. हा उत्साह कशाचा आहे म्हणून डोकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला कळालं की राहुल भैया यांचा सत्कार होत आहे. मग राहुल भैया तो कार्यक्रम नेमका कोणत्या गोष्टीचा होता? ॲक्च्युली मी 6 वर्षा अगोदर बघितलेलं स्वप्न होतं, त्या स्वप्नाचं आज मला फळ भेटलं आहे. मी नुकतीच झालेल्या इंडियन नेव्हीच्या पासिंग आउट परेडमधून मी सब लेफ्टनंट म्हणून कमिशन झालो आहे. त्यासाठी हा प्रोग्राम होता आणि या प्रोग्रामसाठी लोक खूप आनंदी होते की आपल्यातला एक मुलगा एवढ्या मोठ्या पोस्टवरती गेला. सगळ्यांनी मला सत्कार समारोह ठेवला होता. तोच त्याच्यात एक हे होता. तुम्हाला ह्यात करिअर करायचं म्हणून तुम्हाला आवड कशी झाली? ॲक्च्युली मला 10वीतच माझं डिसायडेड होतं की पुढे जाऊन काहीतरी अधिकारी होणार, काहीतरी मोठं करायचं. कारण की मी स्वप्न कधीच थांबवत नव्हतं. मोठं स्वप्न बघणं हे माझं पहिल्यापासूनच माझं एक हॅबिट आहे. तर मी स्वप्न कधी पण मोठे बघायचो. तर त्यातलं हा एक माझं एक स्वप्न होतं की मी अधिकारी व्हायचं आहे. तर 10वीत असताना मी ठरवलं की मी पुढे जाऊन IAS IPS काहीतरी असं मोठं काही करणार आहे. पण मला गायडन्स बिलकुल नव्हतं, कारण की आमच्या घरात दूरपर्यंत कोणी डिफेन्समध्ये नाही किंवा कुठल्याही सर्व्हिसमध्ये नाही. तर हा एक क्युरिओसिटी होता. तर त्या क्युरिओसिटीसाठी मी खूप काही धडपडलो. 11वी 12वीत असताना मी जेव्हा कोविड चालू होतं त्या टाईमला मी खूप काही रिसर्च करायचो की माझ्याकडे ऑप्शन काय, मी बेटर काय करू शकतो, करिअर प्लॅन काय माझे. त्या टाईमला मला हे सगळं एक्सप्लोर करताना मला NDA बद्दल कळलं की NDA ही एक्झाम आहे, त्यात तुम्हाला सैन्यात खूप मोठे मोठे अधिकारी होता येईल. तर तेव्हा मी डिसाईड केलं की NDA एक्झाम हा देण्यासाठी. मग घरच्यांचं काय म्हणणं होतं जेव्हा तुम्ही NDA करा तुम्ही घरी सांगितलं? ॲक्च्युली माझ्या घरच्यांनी मला प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्याच्यावरती म्हणजे प्रत्येक सिच्युएशनवरती त्यांनी मला हेल्प केलं आहे. त्यांनी मला कधी पण पुश केलं आहे. तर त्यांचं कधीच असं हे नव्हतं की तू हे काय करतोय ते काय करतोय. जे काय मी करायचं त्यांना माहीत होतं की मी जे काय करेल ते चांगलंच करेल. त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक वेळेस सपोर्ट केला. मग तुम्ही सध्याच्या विद्यार्थ्यांना काय म्हणाल? ॲक्च्युली आजकाल आपल्याला फक्त JEE किंवा नीट हे सगळं फक्त करिअर ऑप्शन माहिती आहे. लोकांना म्हणजे स्टुडंट्सना जास्त करिअर ऑप्शन एक्सप्लोअर करता येत नाही आहे. ॲक्च्युली त्यांना हे सगळं माहीत असायला पाहिजे. उगाच असं रॅट रेसमध्ये किंवा सगळे करतात म्हणून मी पण करणार हे सगळ्या गोष्टी नाही करायला पाहिजे. जेव्हा ट्राय करत होतो, कारण की मी पण हे एक वेगळं डायरेक्शन घेत होतो. वॉटरचा फ्लो येत आहे तर मी त्याच्या अपोजिट जात होतो. पण मला माहीत होतं, मला स्वतःवरती कॉन्फिडन्स होतं की मी स्वतःला नेक्स्ट 5 इयर्समध्ये कुठं बघतो. तर मी तेव्हाच डिसिजन घेतलं होतं. तर तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही तुमचं डिसिजन फर्म ठेवा. एक डिसिजन, एक गोल ठरवा आणि त्या गोलसाठी खूप हार्डवर्क करा, मेहनत करा, डिटर्मिनेशन ठेवा. हे सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही पुढे जाऊन कुठं तर तुमच्या 5-6 इयर्स नंतर तुम्ही तिकडे तुम्हाला स्वतःला बघतील. तर मी हे सांगायचं, स्वप्न मोठे बघा, लाईफमध्ये डिसिप्लिन, शिस्त ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा तुमच्या लाईफमध्ये जर डिसिप्लिन असलं तर तुम्ही काहीच पण करू शकता. तर हे सगळं आजकाल सोशल मीडियाचा टाईम आहे. तर तुम्ही खूप सारे डिस्ट्रॅक्ट होतील. डिस्ट्रॅक्ट न होता चांगल्या एका ट्रॅकवरती राहा. आपल्या गोलसाठी वर्क करा. आपल्या आईवडिलांबद्दल विचार करा. त्यांनी जे काही हार्डशिप्स केलं आहे त्या हार्डशिप्सला आता ट्रान्सफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्हीच तुमचं फॅमिलीचं भविष्य आहे. तुम्ही चांगलं करतील तर तुमचे आईवडील चांगले जगतील, तुमचं फॅमिली एक चांगलं वेवरती जाईल. तर मी तुम्हाला फक्त हेच सांगू इच्छितो की आपल्या लाईफमध्ये चांगला गोल ठेवा आणि त्या गोलसाठी वर्क करा, हार्डवर्क करा, टाइमपास करू नका. मग आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक विद्यार्थी असं डिस्ट्रॅक्ट होत होतो.
मग असं तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाला होता का? तुम्ही त्याच्यावर कसं मात केला होता? सगळ्यांच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन असतात. माझ्या लाईफमध्ये पण खूप सारे डिस्ट्रॅक्शन झालेत. मित्र असतील, मित्र बाहेर जातात तर मला पण वाटायचं बाहेर जायला पाहिजे. पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की काय करणं तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचवेल आणि काय केल्यावरती ते तुम्हाला गोलच्या दूर पाठवेल. त्यासाठी नाही का तुम्हाला प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला फक्त तुम्हाला स्वतःला हे प्रश्न विचारायचा आहे की जर मी ही गोष्ट केलं तर हे मला गोलपर्यंत पोहोचवणार का नाही. जर तर आन्सर येस आलं तर ते काम करा, नो आलं तर ते काम करू नका. तर मी प्रत्येक गोष्टीला हेच क्वेश्चन विचारायचो. जर मी मोबाईल पकडतोय तर मी विचारायचो की मोबाईल पकडल्याने माझा काय फायदा होईल का. पण आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही करिअरमध्ये असे कोणते गोष्टीमध्ये स्कोप आहे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये अशी संधी आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला सांगतो? ॲक्च्युली डिफेन्स हा ॲज अ करिअर खूप असं वेगळं आहे. कारण की डिफेन्स हे फक्त एक जॉब नसून एक तुमचं वे ऑफ लाईफ आहे. तिथे तुमचं लाईफ खूप शिस्तबद्ध पद्धतीने तुमचं लाईफ जाईल. तिकडे तुम्हाला खूप गोष्टी तुम्हाला करायला भेटेल. डिफेन्समध्ये फक्त हेच नाही की तुम्ही फक्त जातील डायरेक्ट बॉर्डरवरती राहतील असं नाही आहे. तुम्हाला खूप काही एक्सप्लोर करता येईल, तुम्हाला एज्युकेशन करता येईल, तुम्हाला एज्युकेट करता येईल लोकांना. तुम्हाला जर आता मी नेव्हीत आहे तर मी नेव्हीत शिपवरती राहील किंवा मी शिपच्या सबमरीनला ट्राय करेल किंवा मी पुढे जाऊन कमांडो कोर्स, मार्कोस, डायव्हिंग हे सगळे काही गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. जर तुम्हाला लाईफ तुमच्या असं 9 to 5 जॉबसारखं नाहीच हवे, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे तर डिफेन्स जॉईन करा नक्की. तुम्हाला खूप काही एक्सायटेड वर्कप्लेस बोलतात त्याला, तर तुम्ही खूप एक्सायटेड वर्कप्लेस आहे. आणि नेव्हीला पहिल्यापासूनच नेव्हीचं टॅगलाईन आहे की ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. तर तुम्हाला खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आहे मध्ये, तर तुम्ही हे ॲज अ करिअर ऑप्शन निवडू शकता. मग तुमचा हा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? मी 12वीत असताना हे एक्झामसाठी प्रिपेअर करण्यास सुरुवात केलं. त्यानंतर मला अनेका NDAचे 3 अटेम्प्ट भेटले होते. स्टार्टिंगचे 2 अटेम्प्टमध्ये मला खूप अपयश भेटलं. मी खूप अभ्यास करून पण मला खूप असं अपयश यायचं. तर मला मी ती गोष्ट इगोवरती घेतलं होतं की मी एवढं मेहनत केल्यावरती पण मी कुठं कमी पडतोय. त्या कमी पडण्याचा आन्सर मी स्वतःहून फाइंड आउट केलं. मग मी 3rd अटेम्प्टला माझं जेवढं काय असेल हार्डवर्क त्याच्या 2 टाइम्स जास्त हार्डवर्क करून नाही का मी 3rd अटेम्प्ट दिलं. मग रिटर्न क्लिअर केलं. त्यानंतर मी इंटरव्ह्यूला 1st अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो. कारण की हा इंटरव्ह्यू भारतातला सगळ्यात टफेस्ट इंटरव्ह्यू मानला जाणारा इंटरव्ह्यू आहे. तर त्यासाठी मी चांगलं प्रिपरेशन करून सगळं काही माझ्याकडून जे काय होईल ते सगळं करून मी मग इंटरव्ह्यू दिलं. त्यानंतर मी इंटरव्ह्यू पण क्लिअर केलं 1st अटेम्प्टमध्ये. त्यानंतर माझं मेडिकल टेस्ट पण क्लिअर झालं आणि मी फायनल मेरिट लिस्टपर्यंत पोहोचलो. त्यानंतर मी फायनल मेरिट लिस्टमध्ये माझं ऑल इंडिया रँक 320 आलं. आणि मी नेव्ही घेतल्याबद्दल, नेव्हल अकॅडमी घेतल्याबद्दल मी डायरेक्टली 4 वर्षासाठी इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमाला केरलामध्ये ट्रेनिंग केलं आहे. आणि हा 4 वर्षाचा जर्नी खूप काय असं नॉर्मल नव्हतं. या 4 वर्षाच्या जर्नीत मी खूप काही लाईफ लेसन शिकलो आहे. कारण की त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला म्हणजे ट्रेनिंगचा अर्थच हे असतो की तुम्हाला एक स्ट्रॉंग आणि एक कॅपेबल ऑफिसर बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. की 4 वर्षात तुम्ही 4 वर्षाच्या ट्रेनिंगमुळे नाही का तुम्ही तुमचं पुढचं वाटचाल जे काय आहे त्यात नाही का बिना खचता तुम्ही कुठल्याही चॅलेंजला फेस करू शकता असं तुम्हाला कॅपेबल बनवलेलं असतं. त्या 4 वर्षात 4 वर्षात अभ्यासासोबत तुम्हाला ट्रेनिंग करायचं असतं, पळायचं असतं, स्पोर्ट्स खेळायचं असतं. मी सांगितलं नेव्ही इज ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. तुम्हाला खूप काय ऑपॉर्च्युनिटीज भेटतात तिकडे करायला. जसं आता आपण नॉर्मल कॉलेजेसमध्ये हे सगळं एक्सप्लोर करू शकत नाही. मुलगा फक्त अभ्यासात अडकून जातो. तिथं तुम्हाला सगळे स्पोर्ट्स फॅसिलिटीज सगळं काही भेटतं. तर तुम्हाला खूप चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही हे गोष्टी निवडतील तर मी 4 वर्ष ट्रेनिंग केलं. खूप अवघड होतं, कधी कधी सोडायची इच्छा होत होती. कारण की टफ असतं. जेव्हा आपलं कम्फर्ट झोनमधून निघाल्यावरतीच काहीतरी आपण वेगळं करतो. तर हे कम्फर्ट झोनमध्ये निघण्यासाठी हे 4 वर्ष होते. तर मी ह्या 4 वर्ष आता ट्रेनिंग केल्यावरती मला वाटतं मी कुठलाही माझ्यासमोर प्रॉब्लेम किंवा ऑब्स्टॅकल येऊ द्या त्या ऑब्स्टॅकलला मी कसंही क्लिअर करू शकतो हे मला आता खात्री आहे. तर मी आता पुढे पण हे सगळं जे काही ट्रेनिंग असेल मी पुढं अप्लाय करू शकतो. जेव्हा मी आता पोस्टिंग कुठं पण माझी पोस्टिंग घेईल तेव्हा माझं हेल्प होईल सगळ्या गोष्टींचं. तर लाईफमध्ये काय नाही, हार्डवर्किंग असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन हे दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिसिप्लिन लाईफमध्ये असायलाच पाहिजे. माणसामध्ये डिसिप्लिन नाही तर तो काहीच करू शकत नाही. तुळशीदास संभाजी अंकम. राहुलचं शालेय शिक्षण जेव्हा राहुल राहुलचं शालेय शिक्षण औरंगाबादला सुरू होता, प्राथमिक माध्यमिक. तर कळत होतं की हा म्हणजे शिक्षणात त्याचं प्रगती होतं आणि शिक्षण त्याचं छान होतं माहीत होतं आपल्याला. आणि तो शिक्षणात त्याला जे काय हवं होता तो मागत होता आणि तो आपण पुरवायचा आपण व्यवस्थितपणे प्रयत्न केला. आणि जो काही तुटपुंजी व्यवस्था होतं त्यातूनही तो आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न केला.
करत होता. आणि एक जसं राहुल बोलला तो एक डिसिप्लिन आणि पंक्च्युअलिटी तो लहानपणापासून त्याकडे होता. डिसिप्लिन होता आणि पंक्च्युअलिटी होता. आणि दुसरा गोष्ट आहे की त्याला वेळेचा अपव्यय किंवा टाईमपास आपण जो म्हणतो ना तो करत नव्हता. तो जे काही वेळ त्याला भेटायचं तो वेळेचं व्यवस्थितपणे तो योग्य वापर करून घ्यायचा. आणि जेव्हा 10वी नंतरही तो म्हणला की बाबा मला आणखी ऑप्शन्स काय भेटले नाही आहे करिअरमध्ये की मला पुढं काय करायचं आहे. तर त्याला म्हटलं तू एक काम कर, तू स्टार्टिंग तर कर, JEE स्टार्टिंग कर, इंजिनियर करू आपण, 4 वर्ष तुझं इंजिनियरमध्ये बघू आपण पुढं. पण जेव्हा त्यावेळी तो अस्वस्थ होता की माझा हा करिअर मला अस्वस्थ करत आहे, मी JEEचा प्लॅन करतो आहे पण मी सॅटिस्फाईड नाही आहे त्यामध्ये आणि मला हा माझा करिअर नाही आहे, मला जायचं नाही आहे. मग कसं करायचं. त्यांच्या माता लक्ष्मीबाई राहुलचा खूप चांगलं वाटलं. असं अगोदर आम्हाला वाटलंय की आम्ही उगाच पुण्याला चाललो, हा. पण आल्यावर मग तो दुसरा 9वी 10वी पुण्यातच केलाय. मग नंतर बघू म्हणलं. आता तो काय करतो आम्हाला काहीच माहित नव्हता. बर. हा मग तो सांगायचं की मी पण असं त्याच्यावर exam तर दिलं. तुम्हाला विश्वास होता. हा विश्वास म्हणलं तर असं वाटत नव्हता की तो करेल, असं पुढे जाईल असं काहीच वाटलं नाही आम्हाला. हा. पण आम्ही विचारत होते त्याला तू काय करणार आहे ऍक्च्युली, पण तो म्हणत होता की मी काहीतरी करून दाखवणार आहे, मी मला व्हायचे असं ऑफिसरच व्हायचे, असं जॉब वगैरे छोटं मोठं काही करायचं नाही मला असं म्हणतो. तुम्हाला किती मुलं आहेत. 2 मुलं. दुसरा मुलगा काय करतो. आता BSc करतो. त्याचं काय भविष्य आता काय. पुढे जाऊन त्याला पण त्याच्यातच पाठवायचे आम्हाला देशासाठीच पाठवायचं मुलाला. खूप समाजामध्ये पैशापेक्षा पैसा तर लागतोच, पण सुरक्षिततेचं खूप भान राखून बरेचसे माता एखाद्या देशसेवेसाठी पाठवून देताना छातीवर दगड ठेवून नाही का पाठवले असं वाटतं. असं तुम्हाला वाटत नाही का. मला असं काही वाटत नाही. मला वाटतंय आहे आपल्या घरातच आहे. देश म्हणलं तर आपल्या घरच आहे ना ते पण. या भास्कर हा त्यांचा काका. राहुलनी त्याचं एकट्याचंच भवितव्य नाही बनवलं आहे, पूर्ण कुटुंबाचं भवितव्य बनवलं आहे. आज राहुलकडे बघितला त्याच्या विजयोत्सवावर त्याला जो रिस्पेक्ट भेटायला पाहिजे, त्याला जो आदर भेटायला पाहिजे, त्याला एकट्याला न भेटता तो आदर पूर्ण कुटुंबाला भेटतोय हे पाहून खूप 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 आनंद वाटतो. राहुलच्या विजयामध्ये 3 लोकांचं खूप मोठं मोल आहे आणि तो प्रामाणिक मोल आहे. एक राहुल स्वतःचा, त्यानंतर राहुलचं वडिलांचा म्हणजे माझे मोठे बंधू आणि राहुलचे आईचा म्हणजे माझी बहिणी, या 3घांचा. आई वडिलांचा जर सपोर्ट नसला असता किंवा सहाय्य नसला असता किंवा सहकार्य नसला असता तर राहुल इथंपर्यंत पोहोचणं खूप अवघड परिस्थिती होती. सर्वप्रथम मी राहुलबद्दल बोलेन. राहुल हा असा व्यक्तिमत्व होता की त्याला स्वतःला काही सांगायची आवश्यकता नव्हती. तो मुलगा सेल्फ मोटिवेटेड होता आणि त्याला एकदा सांगितलं तर तो आवर्जून तो काम करायचा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो काम सांगू देत नव्हता. एकदा सांगितलं तर तो काम पूर्ण करायचा. म्हणजे ते आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. हे त्यातून आम्हाला दिसत होता की काही काम सांगितलं तो लवकर करत होता, काही अभ्यास सांगितला लवकर करत होता, काही त्याला प्रोजेक्ट दिला वेळेत करत होता, एखादा काम आपण घराच्या बाहेर सांगितलं तरी तो वेळेवर करत होता. म्हणून आम्हाला वाटत होतं की हा मुलगा सेल्फ मोटिवेटेड आहे आणि तो स्वतःसाठी करतोय. कधीही त्यांनी कुठलं काम असे मला अवघड होतं आहे किंवा मी हे करणार नाही असं कधी उद्धट नाही बोललं. त्याचे कष्ट आहेत, त्याचं महत्त्व आहे. बिकॉज त्याच्या वडिलांनी त्याला जिथे जिथे अभ्यासाला पाठवला तिथे तिथे तो स्वतःहून गेला आणि कधीच तिथे कंप्लेंट नाही केला की तिथे हॉस्टेलमध्ये मला एक जेवण खराब आहे, हॉस्टेलमध्ये मला सुविधा कमी आहेत, असं कधीच त्यांनी कंप्लेंट नाही केला. यामध्ये त्याचं ठरलं होतं की मला हे ध्येय गाठायचं आहे. मग त्याचे कंप्लेंट्स कमी आणि ध्येयावरती जास्ती विचार होते. राहुलची आजी. आमचा नवऱ्याला मी आमची मोठी अक्का 2 जण आहे. दोघांमध्ये आमच्या मोठ्याकडे 3 मुलं, मला 4 मुली 2 मुलगा, सगळ्यांनी एक कुटुंब 9 माणसं होते. माझा मुला मुली सगळ्यांनी. पण वडील सारखा
एक मोठा मुलगा तसा निघाले मला सगळ्यांनी पेक्षा त्यांनी छान आहे एकदम. पहिला नंबर, दुसरा जरा छान आहे, तिसरा छान आहे, जो तिसरा मग 2 म्हटलं 3 म्हटलं 4था नंबर तसा त्यांचं आहे. यांनी लई जीव देते माझ्यावर. मुलं काय काम करायचं नाही, घरात बसायचं यायचं राहायचं असं म्हणत होतं आमचा मुलगा. पण अजून पण काम करू नको तू, एवढा दिवस मला केला आता करू नको म्हणते. मला पोरं नको म्हणलं तर मला चेन पडत नाही, मी करतो. पोरं कसं आहे माझं नातू तर लई चांगलं निघालं बाबा. तेवढंच मला किती आनंद वाटला का आलं, तेवढा आनंद वाटलं मला जीव त्याच्यावर आहे बघा, जास्तीत जास्त त्याच्यावरच आहे. मला सगळं चांगलं पाहिजे, मुलं मुली सगळ्यांनी. आमना मुलं तर मला लई संभ्रम असते मला. माझा भाऊ नाही, मग सक्का भाऊ सारखा आहे मुलं. एवढंच. मित्रांनो, तुम्हाला राहुल अंकम अवघ्या 22 वर्षाच्या तरुणानं मिळवलेली प्रेरणादायी यश कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच यश कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.